त्यांनी आपलं मनोगत आपल्या ज्ञानामध्ये भर टाकलं. मला वाटतं की त्यांनी जो धुरंधर आजारावरती जे मृत्यूशी झुंज देऊन ते परत आले आणि त्याच्या प्रित्यर्थ त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव विजय ठेवलं. मृत्यूच्या धाड्यातून परत आले म्हणून त्यांचं नाव विजय ठेवलं. आणि हा जे विजय आरोटे साहेब आज 71मध्ये प्रवेश त्यांचा होतोय, केला त्यांनी 2 दिवसापूर्वीच. आणि तो 71चं जे अत्तर आहे चेहऱ्यावरचं 70चं अत्तर, गुलाबी अत्तर चेहऱ्यावरचं, तर ते सर्व एवढं सुगंधित होत आहे की विजय आरोटे साहेबांच्या बद्दल तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की जरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आयुष्य गेलं असेल, नोकरीमध्ये ACP म्हणून रिटायर झाले, परंतु त्या खाकीच्या आतमध्ये जेवढा प्रेमळ मनुष्य दडलेला आहे तो आपण सर्व त्यांच्या रिटायरमेंट नंतर अनुभवतोय. लहान मुलं जरी रस्त्यामध्ये दिसले तर त्यांच्यासाठी नेहमीच खिशामध्ये चॉकलेट ठेवणारा, आमच्या प्रत्येक मित्रासाठी जर सिंगापूरला कुठे काही गेले असतील तर तिथून व्हिस्कीयुक्त चॉकलेट देणारा, काय अल्कोहोलिक चॉकलेट देणारा, पोलीस डिपार्टमेंटमध्ये अल्कोहोलिक चॉकलेट वाचणारा पहिला अधिकारी असेल की लोक काय. तर अशा आमच्या म्हटल्यानंतर विजय आरोटे साहेबांचं जे आयुष्य आहे एकंदरीत आपल्या सर्वांसमोर खुल्या किताबासारखं म्हटल्यानंतर पुस्तकासारखं आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण गेले 1-2 वर्ष ज्या आपण कालचक्र म्हणूया त्याच्या फेऱ्यातून ते जात आहेत आणि त्याच्यातून ते सावरत आहेत, त्याबद्दल खरं म्हटल्यानंतर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याचं श्रेय जवळजवळ मी म्हणेल की त्यांच्या मुला आणि मुलींना गेलं पाहिजे. कारण त्यांच्या म्हटल्यानंतर ताईंच्या जाण्यानंतर मुलांनी त्यांना ज्या भावनेतून ज्या पद्धतीने सावरतायत त्याबद्दल मुलांचं देखील ह्या ठिकाणी आपण कौतुक केलं पाहिजे. आणि प्रत्येक घरातल्या मुलांचं, तरुण मुलांचं कर्तव्य असतं की ज्यावेळेस म्हटल्यानंतर आई वडिलांपैकी जर कोणी राहिलेला पाठीमागे एकटा जर असेल तर त्याला भावनिक आधार देऊन त्याचं कमी जास्त बघताना आणि त्याचं उर्वरित आयुष्य जास्तीत जास्त सुखी कसं जाईल याकडे आपल्यातील प्रत्येक घरातल्या तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि ते फार गरजेचं आहे. मित्र, आरोटे साहेबांच्या बद्दल मी बरीचशी मंडळी बोलतील, परंतु आता इथं म्हटल्यानंतर मला बसल्या नुसतं 2 शब्द सुचले म्हणून मी कोणाला तरी पेन घेऊन इथं लिहिलं. कारण सध्या म्हटल्यानंतर काय की मला मी बऱ्याचशा काही कारणास्तव मी लिहू शकलो नाही. बरंचसं काही ज्याला म्हणतात लिटरेट पॉज ज्याला म्हणतो, असा माझ्या आयुष्यातला एक फेज आहे की काही लिहायला घेतल्यानंतर मला काही लिहावं ते समजत नाही. तरी मला जे सुचेल ते मी लिहिलं आहे की पशु पक्षी प्राणी मात्रा मनुष्य प्राण्यांप्रती ज्यांना प्रेम वाटे ते आहेत आमचे प्रिय विजय आरोटे. आयुष्यात भेटलेत कित्येक लुच्चे लफंगे खोटे नाटे, त्यांच्याबद्दल ही देखील ज्यांना कनव वाटे ते आहेत आमचे विजय आरोटे. मेनाहुनी मऊ मानवतेचे भाऊ, ईश्वराप्रती श्रद्धा ठेवू ते आमचे विजय आरोटे. हिमतीने सामना करती, दुःखांचा पहाड चढती, सुखांच्या लाटावरती सर्वांबरोबर हेलकावे घेती ते आमचे विजय आरोटे. शत आयुष्याच्या वाटेवरती वाटचाल करती, ईश्वर आणि मानवावरती श्रद्धा ठेवून वाटचाल करती ते आहेत आमचे विजय आरोटे. धन्यवाद.